रेडी स्टार्ट। अध्यक्ष महाराज, माननीय सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचा ठराव मांडला आहे। त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या निश्चितपणे विचार करण्यासारख्या आहेत। आज वाहनांची संख्या खूपच वाढली आहे आणि त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढली आहे। हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण यामध्ये फार मोठी सुधारणा अपेक्षित आहे। रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर आपल्याला बस अपघाताची किंवा ट्रक अपघाताची बातमी वाचावयास मिळते। या दृष्टीने जी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये माननीय सदस्यांनी केलेल्या सूचनांचा जरूर विचार केला पाहिजे। या राज्यामध्ये जे महामार्ग व राज्यमार्ग आहेत त्या सर्वच मार्गांवर वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था आपण करू शकलो नाही। वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था राज्य वाहतूक विभागाच्या वतीने होते। त्या विभागाबाबत या ठिकाणी जे उद्गार काढले गेले ते सर्व वस्तुस्थितीला धरून आहेत असे म्हणता येत नाही। पण एक गोष्ट जरूर सांगितली पाहिजे की रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे काम ज्यांच्याकडे आहे तेच जर वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असतील तर त्यांची कसून चौकशी केली जाईल आणि यामध्ये दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्याला निश्चितपणे शासन केले जाईल। कारण शासनाच्या लक्षात एखादी गोष्ट येऊनही त्या बाबतीत कारवाई होत नसेल तर या विषयावर केवळ चर्चा केल्यासारखे होईल। तसे होऊ नये म्हणून सरकारने या संदर्भात जी वेगळी व्यवस्था केली आहे तिच्या माध्यमातून आपल्याला अधिक परिणामकारक काम कसे करता येईल याचा निश्चितपणे विचार केला जाईल। या दृष्टीने नगरपालिकांच्या सर्व जकात नाक्यांवर वाहने उभी करण्याची व्यवस्था होणे अत्यंत जरूर आहे। ही व्यवस्था आपण करू शकलो तर रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आपल्याला कमी करता येईल। शासनाच्या वतीने संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिका यांना अशी व्यवस्था करण्याबाबत कळविले जाईल। त्यानंतर सन्माननीय सभासदांनी अतिक्रमणासंबंधी एक मुद्दा उपस्थित केला। हा मुद्दा अतिशय गंभीर आहे, परंतु अतिक्रमणाला पायबंद घालण्याचे काम फक्त सरकारचेच आहे अशातला भाग नाही। सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी या कामी शासनाला मनापासून सहकार्य करावे। अतिक्रमण करणारी माणसे जर गरीब आहेत असे सांगून त्यांनी शासनावर दबाव आणू नये। या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे। हे खरे असले तरी वाहतुकीमध्ये अडथळा देणार नाही हेही पाहिले पाहिजे।